मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेमध्ये विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना बोलण्याची संधी न दिल्यामुळे शिवसेनेच्या नगरसेविकांनी सभात्याग केला। नगरसेविका शर्मिला बागजी, वंदना पाटील आणि फ्रीडा डिमेलो यांनी सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन करत सत्ताधारी भाजप आणि प्रशासनावर नाराजी व्यक्त केली। महासभेमध्ये विषय मांडण्यासाठी आयुक्तांकडे जावं लागतं, ही महापौरांची भूमिका चुकीची आहे असा आरोप त्यांनी केला। दरम्यान नगरसेविका शर्मिला बागजी यांनी महापालिकेमध्ये भाजपकडून हिटलरशाही सुरू असल्याचा गंभीर आरोप केला। आजच्या सभेमध्ये जेव्हा विषय ठराव झाल्यानंतर मी हात उचलला तेव्हा महापौरांनी मला पूर्णपणे नकार दिला की तुम्हाला बोलू देणार नाही। त्याच्यानंतर ज्या लोकप्रतिनिधींनी हँड रेज केले त्यांना बोलू दिले, तेव्हा त्यांना म्हटलं की का म्हणून मला संधी दिली जात नाही। तेव्हा महापौर मॅडमचं स्पष्ट म्हणणं आहे की प्रत्येक विषयाबद्दल बोलायची तुम्हाला गरज काय, तुम्हालाच का संधी द्यावी। जंतर मंतरवरील सीजेपी आंदोलनाच्या पुढील तपासासाठी सुप्रीम कोर्ट समिती स्थापन करणार आहे। निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन होणार असून त्यामध्ये निवृत्त न्यायमूर्ती, माजी पोलीस महासंचालक, माजी महाधिवक्ता आणि महिला सदस्यांचा समावेश असावा अशी मागणी काही वकिलांनी सुनावणी दरम्यान केली आहे। उद्या कोर्ट समिती स्थापन करून त्यांच्या कामकाजाबाबत आदेश देईल। हिंगोली जिल्ह्यातील ढेगज गावातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून वर्गखोल्यांची झाडून सफाई करून घेतल्याचा प्रकार समोर आलाय। स्कूल ठीक करो अभियानांतर्गत पाहणी करताना अभिजित दिपके यांनी हा प्रकार बघून संताप व्यक्त केला। शाळेतल्या चिमुकल्यांना शिक्षकच झाडून सफाई करायला लावत असल्याचं दिसून आलं। याबाबत विचारणा करत असताना शिक्षक विद्यार्थ्यांवर दबाव टाकत असल्याचं देखील व्हिडिओमध्ये कैद झालंय। शिक्षण विभागानं याची तातडीनं दखल घ्यावी आणि संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी दिपके यांनी केली आहे। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे। नीट पेपरफुटी आंदोलनातील दिपके यांच्या धडाडीचं कौतुक करत रिपब्लिकन पक्षात आल्यास त्यांना राष्ट्रीय युथचं अध्यक्षपद देण्याची तयारीही आठवलेंनी दाखवली आहे। त्यावर अभिजित दिपकेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघा। दिपके सारखा जो नौजवान आहे, ऍक्टिव्ह आहे, त्यांनी रिपब्लिकन पक्षामध्ये जर तो आला तर त्याला त्याच्यावर मोठी जबाबदारी आपण देऊ शकतो आणि त्याला रिपब्लिकन पक्षाच्या युथचा राष्ट्रीय अध्यक्ष बनण्याची माझी तयारी आहे। त्यामुळे नक्की कधी जर नंतर अशी वेळ आली तर नक्की मी त्याची चर्चा करेन, पण त्याने हा विचार करावा अशा पद्धतीची माझी सूचना। रामदास आठवलेंनी तुम्हाला ऑफर दिलेली आहे, कॉक्रोच जनता पार्टी चालवण्यापेक्षा आरपीआय मध्ये या, तुम्हाला राष्ट्रीय अध्यक्ष करू युवाचं। खूप खूप धन्यवाद त्यांचं, पण आम्ही कॉक्रोच जनता पार्टीमध्ये चांगले, आम्ही इथेच राहू। कॉक्रोच जनता पार्टीनं दिल्लीसह देशभरामध्ये नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यावर आंदोलन केलं होतं। हजारो तरुण आणि विविध पक्षांचे नेते त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले। मात्र सीजेपीच्या दिल्लीत झालेल्या आंदोलनामध्ये काही माओवादी नेतेही सहभागी झाल्याचं आता समोर आलंय। नक्षली नेता अरुण भेलके दिल्लीतील आंदोलनामध्ये सहभागी होता। सध्या अरुण भेलकेचा त्या आंदोलनातील अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य असलेला एक व्हिडिओ व्हायरल होतोय। त्यामध्ये आता तरी मोजकेच तरुण दिल्लीतल्या रस्त्यावर आले। एके दिवशी लाखो करोडो लोक रस्त्यावर उतरून दिल्लीतील संसद उखडून फेकून देतील असा धमकीवजा इशारा त्यांनी दिला। लोकशाही पायदळी तुडवल्या जात असताना या लोकशाहीची भिंत बनून याला वाचवण्यासाठी, ही लोकशाही संवर्धित करण्यासाठी इथं देशभरातून तरुण जमलेले आहे। ऑटोवाला मोदीच्या विरोधात बोलत आहे, बिहारवरून आलेला आमचा कामगार मोदीच्या विरोधात बोलत आहे की अच्छे दिन हेच आहे का, यापेक्षा बुरे दिन आम्ही स्वातंत्र्याच्या काळापासून आतापर्यंत अनुभवलेलं नाही आहोत। आणि आताही जर तुम्ही जबाबदेही नाही झाले, आताही जर तुम्ही उत्तरदायी नाही झाले तर हा जनसैलाब 3-4 कोटीचं रूप धारण करणार आणि तुमच्या संसदेचं नवीन संसद जे आहे ते उखडून फेकणार। सावधान।